नथुराम गोडसे विचारधारा सरकार चालवते आहे. शेतकरी, मजूर आणि वंचितांची थट्टा सुरू आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उमेश आपटे यांचं प्रतिपादन. उत्तूरमध्ये मावियाच्या रॅली दरम्यान वक्तव्य. महात्मा गांधींचे विचार मागे पडून आता नथुराम गोडसेंच्या विचारांची माणसं सरकारात आली आहेत. त्यामुळंच जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांची 5 किलो धान्य मोफत देऊन त्यांची क्रूर चेष्टा सरकारने चालवली आहे. देशात सध्या सुरू असलेल्या अघोषित हुकुमशाही विरोधात कोल्हापूरचे छत्रपती उतरलेत. त्यांना संसदेत पाठवणं आवश्यक असल्याचं आवाहन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उमेश आपटे यांनी केलं. आजरा तालुक्यातील उत्तूर येथील रॅलीत ते बोलत होते. सभेपूर्वी उत्तूर शहरातून लोकसभेचे माविया उमेदवार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची सवाद्य प्रचार रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शवला. छत्रपतींचे ठिकठिकाणी औक्षण करून स्वागत करण्यात आलं. यावेळी कॉम्रेड संपत देसाई म्हणाले, हुकुमशाही, भांडवलशाही विरोधात लोकशाहीचा पुरस्कार करणारी सर्वसामान्य जनता अशी ही निवडणूक आहे. अदानी, अंबानी यांचा विकास करणाऱ्या सरकार पायाभूत सुविधा सुद्धा विकत आहे. जाती धर्मांमध्ये भांडणं लावून मुख्य प्रश्नाला बगल देण्याचं काम भाजप करतंय. म्हणूनच निष्कलंक आणि राजर्षी शाहूंच्या रक्तासह विचारांचे वारसदार ठरलेल्या छत्रपतींना भरघोस मतांनी निवडून द्यावं. मुकुंदराव देसाई म्हणाले, भाजपा सरकारला जनतेनं 2 वेळा संधी दिली आहे. आश्वासनांमध्ये सांगितलेले 15 लाख रुपये कुठं गेले? बेरोजगारांच्या नोकऱ्यांचं काय झालं? महाराष्ट्राची अस्मिता असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काय झालं? महागाई गगनाला भिडलीय, त्याचं काय? महिला सुरक्षितता प्रश्नही ऐरणीवर आहे. अशा स्थितीत शाहू महाराजांचे पुरोगामी विचार जपणाऱ्या छत्रपतींच्या उमेदवारालाच संसदेत पाठवूया. शिवानंद माळी म्हणाले, एकदा विकलेल्या खासदाराला परत घेऊन नका. संविधान वाचवण्याची गरज आता निर्माण झाली आहे. हुकुमशाहीचा चेहरा असणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्या नावाने विरोधक मतं मागू लागलेत. एक वेळ शिवसेनेतून जाणाऱ्यांना बेंटेक्स कार्यकर्ते म्हणणाऱ्या प्राध्यापक मंडलिक यांची अवस्था त्यापेक्षा वाईट झाली आहे अशी टीका केली. यावेळी शाहू छत्रपती म्हणाले, पर्यटन रोजगाराला आजरा तालुक्यामध्ये मोठी संधी आहे. भात, बांबूसारखी शेती पिके विकसित करण्याची गरज निर्माण झाली आहे. रोजगार वाढवणं, शासनाच्या सवलती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे, काजूला हमीभाव मिळवून देणं यासाठी आपला प्रयत्न राहील. शेतकरी बंधूंना संपर्क साधता यावा यासाठी तालुक्याच्या ठिकाणी संपर्क केंद्र उभारण्याचा संकल्पही त्यांनी बोलून दाखवला. यावेळी गोकुळच्या संचालिका अंजनाताई रेडेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्ही पाटील, माजी अध्यक्ष AY पाटील, प्राध्यापक सुनील शिंत्रे, संभाजी पाटील, किसन कूर, संजय भाऊ सावंत, नौशाद बुडेखान, युवराज पवार, अनिकेत कुळेकर, संजय तरडेकर, अशोक तरडेकर, हरिबा कांबळे, अभिषेक शिंपी, अमित खेडेकर, रणजित देसाई, अमित सामंत, किरण कांबळे, सरपंच किरण अमनगी, संजय उत्तुरकर, महेश करंबळी, भैरू कुंभार, ज्योतिबा संगपाळ, माजी सरपंच सौ वैशाली आपटे, राजू खोराटे, सुनीता घोडके, सुरेश कडाकणे, अमोल भांबरे, संपत चोरगे, गोपाळ सावंत, सुरेश कडाकणे, विद्याधर गुरव, भरत हातकर, विजय गुरव, सखाराम कदम, अशोक पाटील, संग्राम घोडके, दादू सावंत, व्यंकटेश मुळीक, अमित एसादे, रवींद्र भाटले यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.